पुण्यश्लोकम श्री देवी अहिल्याबाईंच्या ह्या पावन भूमीत माझी माऊली समूह आणि श्री नरहर गुरु वैदिक आश्रम इंदूर द्वारा आयोजित या 3 दिवसीय भव्य प्रवचनमालाच्या शुभारंभाच्या सत्रात सन्माननीय आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, उपस्थित प्रमुख अतिथी आणि सर्व भक्तांचे आयोजकांतर्फे मी सौ संगीता नामजोशी आपल्या शब्द सुमनांनी खूप खूप स्वागत करते, वंदन करते, अभिनंदन करते। प्रवचनमालेचा उद्देश्य आध्यात्मिक उन्नती आणि भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी आहे। महाराष्ट्रातील विख्यात प्रवचनकार, वारकरी कीर्तनकार, उच्च पदवीधर आणि SP कॉलेज पुणे या शिक्षण संस्थेचे प्रमुख आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे हे प्रवचन नक्कीच आंतरिक सुखाचे अनुभव आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करणारे ठरतील। प्रवचनमालेच्या शुभारंभीच्या दिवशी आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याबरोबर प्रमुख अतिथी म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष माननीय सुमित्राताई महाजन, श्री नाना महाराज तराणेकर संस्थान आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब तराणेकर आणि कालिदास संस्कृत अकादमी उज्जैनचे निदेशक डॉक्टर गोविंद गंधे आपल्याला लाभलेले आहेत। आणि त्याचबरोबर हिमाचलचे पूर्व राज्यपाल जस्टिस VS कोगजे पण उपस्थित आहे, त्यांचे पण स्वागत। मी श्री नरहर गुरु वैदिक आश्रमचे उपाध्यक्ष अनिल मोडक यांना विनंती करते की त्यांनी विशिष्ट अतिथींना बॅच लावावे।
आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपल्या हिंदू सनातन संस्कृतीचा हा एक अविभाज्य अंग आहे की आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करतो. उद्देश हा की आपला मार्ग प्रकाशाकडे प्रशस्त व्हावा. या प्रसंगी काही ओव्या मला आठवल्या, त्या मी आपल्या समक्ष ठेवते आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करू कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. जपू वारसा संस्कृतीचा, दिवा वातीला जपतो जसा. नको भीती अंधाराची, प्रकाशाचा घेऊ वसा. तर आज आपणही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया. मी माझी माऊली समूहाच्या श्रीमती राजश्री दुराफे व श्री ललित नम्र आणि श्री नरहर गुरु वैदिक आश्रमाचे अध्यक्ष श्री अनिल अत्रे यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, आपल्या आदरणीय श्रीमती सुमित्राताई महाजन, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब तराणेकर आणि आदरणीय डॉक्टर गोविंद गंधे यांना दीप प्रज्वलनासाठी घेऊन यावे. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे. वास्त्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. दीप प्रज्वलन विधी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पूर्ण झाला आहे. मी आता सर्व सन्माननीय अतिथींना मंचकावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. जगापुढे ज्ञानदीप प्रज्वलित करून विश्व स्वधर्म सूर्य पाहोची संकल्पना मांडणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संत विचारांच्या श्रेष्ठत्वाला अभिवादन करून श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाला माल्यार्पण करण्यासाठी मी माझी माऊली समूहाच्या श्रीमती स्वाती लवलेकर यांना विनंती करते. यानंतर आता आपण स्वागत सोहळ्याची सुरुवात करूया. आपल्या स्वागताची लागली होती आस, मन मंदिरात होती आगमनाची आरास. आला आज मंगल दिन, आनंद झाला सगळा. रंगला स्वागताचा सोहळा, रंगला स्वागताचा सोहळा. आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या स्वागतासाठी मी माजी लोकसभा अध्यक्ष आणि आपल्या इंदूरवासींच्या आदरणीय श्रीमती सुमित्राताई महाजन यांना विनंती करते. यानंतर श्री नाना महाराज तराणेकर संस्थान इंदूर आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तथा चैतन्यपीठ नागपूर यांचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब तराणेकर यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे स्वागत करावे. आता
कालिदास संस्कृत अकादमी उज्जैनचे निदेशक डॉक्टर गोविंद गंदे यांना विनंती करते त्यांनी आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे स्वागत करावे। आता मी माझी माऊली समूहाचे संरक्षक श्री ललित नम्र यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे स्वागत करावे। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर श्री चैतन्य राम मंदिर इंदूर चे कोषाध्यक्ष श्री दीपक कोठारी यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे शॉल श्रीफल देऊन स्वागत करावे। आता आपण स्वागत सोहळ्यातच आपल्या अतिथींचे सुद्धा स्वागत करूया। आजच्या प्रमुख अतिथी माजी लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्या स्वागतासाठी मी डॉक्टर मोनिका कर्डिले यांना आमंत्रित करते। त्यांनी ताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे आणि स्मृतिचिन्ह भेट करावे। आपल्या सर्वांच्या आदरणीय ताई म्हणजे माननीय श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्याबद्दल आपण सर्वांना माहीतच आहे की ताईंनी भारतीय लोकसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी अगदी काटेकोरपणा सांभाळली आहे आणि त्या पदाला नवीन उच्च पातळीवर नेले आहे। कारण त्यांच्या मागे त्यांचा अनुभव आणि निष्पक्ष भाव आणि सतत 8 वेळा खासदार म्हणून इंदोरचे नेतृत्व केले आहे आणि इंदोरचे भवितव्य बनवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे। मग त्या रेल्वेच्या सुविधा असो किंवा मराठी संस्कृतीचा वारसा मजबूत करण्यासाठी असो, आध्यात्मिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांना ताईंचा नेहमीच पाठिंबा असल्याने त्यांच्या लोकप्रियतेला बहार आला आहे। यानंतर आपले दुसरे अतिथी म्हणजे डॉक्टर आदरणीय बाबासाहेब तराणेकर यांच्या स्वागतासाठी मी माझी माऊलीचे श्री संजय लाड यांना आमंत्रित करते। त्यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर साहेबांचे स्वागत करावे आणि स्मृतिचिन्ह भेट करावे। डॉक्टर बाबासाहेब तराणेकर पर्यावरण भूवैज्ञानिक आहेत। वैदिक इंटिग्रेटेड जिओलॉजी अथवा वैदिक अष्टांग भूगर्भशास्त्र संहिता व विमर्श असा एकूण 14 खंडात आपण पोस्ट डॉक्टरेट प्रबंध ग्रंथ संपादित केला असून आजही आपले कार्य त्यावर सुरू आहे। ज्ञान आणि विज्ञान दोघांची सांगड डॉक्टर बाबासाहेब तराणेकर यांनी घातली आहे आणि ते माऊलींना पण आवडणारे कार्य आहे आणि म्हणूनच प्रासंगिक आहे। यानंतर आपले पुढले अतिथी म्हणजे डॉक्टर गोविंद गंदे। डॉक्टर गोविंद गंदे कालिदास संस्कृत अकादमी उज्जैन आणि मध्य प्रदेश सांस्कृतिक परिषद भोपाळचे निदेशक आहेत। आपण 25 वर्षांपासून शोध, अध्यापन आणि प्रशासनिक कार्यात दक्ष आहात। आपले 50 पेक्षा जास्त शोधपत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या विविध शोधपत्रिका आणि जर्नलमध्ये प्रकाशित आहे। आपल्याला महामहोपाध्याय सन्मान, संस्कृत भूषण सन्मान, साहित्य सृजन सन्मान आणि असेच विविध सन्मान प्राप्त झाले आहेत। आणि अभिमानाने असं सांगावंसं वाटतंय की डॉक्टर गंदे यांना 13 फेब्रुवारी 2025 तारखेला भारत भवनाच्या अलंकरण समारोहामध्ये राज्य शासनातर्फे राज्य शिखर सन्मान संस्कृत आणि साहित्य हा पुरस्कार देण्यात येणार आहे। खूप खूप अभिनंदन। तर असे आमचे हे अतिथी डॉक्टर गोविंद गंदे यांच्या स्वागतासाठी श्री विश्व गीता प्रतिष्ठान उज्जैन मालव प्रांताचे प्रचारक श्री ओम नम्र
आणि श्रीमद भागवत गीता या पवित्र ग्रंथाच्या नियमित कार्यशाळा घेणाऱ्या सौ मीना दामले यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर गंधे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे आणि स्मृतिचिन्ह भेट करावे. आता स्वागत सोहळ्यानंतर मी स्वागत भाषण देण्यासाठी माजी लोकसभा अध्यक्ष माननीय सुमित्राताई महाजन यांना विनंती करते. आज या ठिकाणी एक खरंच खूप छान संयोग आहे. हा नेहमी इथे येते तेव्हा वैदिकाश्रमातर्फेचे अनेक कार्यक्रम आपण करत असतो, पाहत असतो. पण इंदोरातल्या 2-3 संस्था एकत्र येऊन आणि जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत एक प्रकारचे, अशाही लोक इथे एकत्रित येऊन आणि हा कार्यक्रम आज इथे होतोय. आपलं सगळ्यांचं खरंच हे फार मोठं भाग्य आहे की आज माननीय चैतन्य महाराज ज्यांचा गाढा अभ्यास केवळ ज्ञानेश्वरी याचा नाही की तत्वज्ञानाचा. आणि गंमत म्हणजे आज मला कळलं, आपल्याला असं वाटतं ना की तरुण पिढी ऐकायला येत नाही, का नाही येत, असं पुष्कळ वेळा आम्ही चर्चा करतो. पण आज मला असं कळलं महाराज, आपली जी ऑनलाईन व्याख्यानं असतात, आमच्या घरी मला त्यांनी सांगितलं, आमच्या सुनबाईने वगैरे, मी खूप ऐकते त्यांचं, पुष्कळ ऐकले. मग मला असं वाटलं जणू काही मीच जाते इथे ऐकते म्हणजे काहीतरी विशेष. पण तरुण पिढी जर थोडीफार चर्चा घरात झाली तर आपल्याही लक्षात येईल किंवा आपण त्यांना सांगू शकतो. पण अशा प्रकारे आणि म्हणे अतिशय उत्तम असं तिने मला सांगितलं. जास्त करून तिचं म्हणणं होतं एक सायकोलॉजिकल इफेक्ट हा त्यांच्या भाषणाचा खूप मोठा असतो. हेही तिने मला सांगितलं. पण आपण सगळेजण आज त्यांच्याकडून आपण नेहमी म्हणतो ना, नामस्मरण करायचं, हे पुष्कळ वेळा ऐकलं खरं, पण त्याचं काय महत्त्व हे आज त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि दुसरंच, असेच 2 मोठे विद्वान श्रोता म्हणून बसतील. एक न्यायाधीश ते इथे बसलेलेच आहेत, पण बाबासाहेब आमचे जे स्वतःही एक प्रकारचं ह्या सगळ्या तत्वज्ञानाचा अर्क आता झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आमचे गंधे साहेब, त्यांनी मला एक गोष्ट आज मी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने सांगू इच्छिते. त्यांनी कबूल केलं आहे की मी पहिल्यांदाच ऐकलं असं की रामदासांनी पण रामायण, समर्थ रामदासांचं जे रामायण आहे हे ते आपल्याला ऐकवणार आहे, तसं त्यांनी कबूल केलेलं आहे. हा योग येणार आहे. पण तेही एक मोठे विद्वान की ज्यांचा संस्कृतचा खूप मोठा अभ्यास आहे. आणि आजचे हे उत्तम श्रोते महाराज, उत्तम वक्ता म्हणून आपल्याला बोलावलंच आहे, पण उत्तम श्रोते पण असणं हे आजच्या सभेचं मोठं भाग्य आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. धन्यवाद ताई. आता त्रिदिवसीय भव्य प्रवचनमालेचे वक्ता आदरणीय परमपूज्य हरिभक्तपरायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या संक्षिप्त परिचयासाठी मी डॉक्टर बाबासाहेब तराणेकर यांना आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय चैतन्य महाराज, आपल्या इंदूरच्या नव्हे तर संपूर्ण समग्र देशातल्या आणि परदेशातल्याही मंडळींना सुपरिचित असणाऱ्या आदरणीय ताई, आजच ज्यांचं आपण आज या व्यासपीठावरून आपण श्रवण केलं
की महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठित असा संस्कृत आणि साहित्यातला शिखर सन्मान ज्यांना मिळाला आहे ते आदरणीय डॉक्टर गंधे साहेब आमच्या समोर बसलेले आमचे इंदूरचे सुपरिचित नाथ मंदिरचे अध्यक्ष आणि त्यामुळे एक परंपरा ते सुद्धा इंदूरला निर्वाहन करतात ते नाथ संप्रदायाची असे आणि हिमाचल प्रदेशचे आपल्या कल्पना आहे राज्यपाल कोगजे साहेब इथे असणारी टाकळकरजी दामलेजी गाडगेजी ही सगळी आपल्या क्षेत्रातली मंडळी आणि सगळी आयोजक मंडळी वैदिकाश्रमची माऊलीची या ग्रंथपारायणकर मंडळी आणि उपस्थित श्रोतृवृंद हो मला एक या निमित्ताने फक्त असं सांगायचं आहे की आजपासून 3 दिवसापर्यंत आपण एक वाघ यज्ञाचा अतिशय आगळावेगळा अनुभव घेणार आहोत. वाघ यज्ञ येणे वाघ यज्ञे तोषावे असं जे माऊलींनी सांगितलं तो प्रत्येक जणू काही आणून देणारा असं मूर्तिमंत ज्ञानेश्वरीचं जे स्वरूप आपल्यासमोर उकलून सांगणारे असे श्री चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखातून आपण या निमित्तानं 3 दिवस प्रवचन श्रवण करणार आहोत. आपल्या सगळ्यांसमोर पत्रिका आहे त्या पत्रिकेत संक्षिप्त असा त्यांचा परिचय आहे. मी स्वतःसुद्धा असं म्हणतो की तो संक्षिप्तच आहे कारण ज्यांना ज्यांना त्यांचा महाराष्ट्रातील कार्याचा परिचय आहे त्यांच्या दृष्टीने खरोखर त्यांचा परिचय हा सुद्धा एक प्रवचनाचा विषय होईल इतकं त्यांचं कार्य आहे. ज्या घराण्यामध्ये एक प्रकारची गीता आणि ज्ञानेश्वरी याच्याबरोबर तत्त्वज्ञान याचं पिढ्यांपासून ज्ञानाग्नी होत्र सत्र चालू आहे अशा या त्रिदिवशी यज्ञाच्या निमित्ताने कुठल्याही धार्मिक कर्मकांडाला सुरुवातीला पुण्याह वाचन करतात. त्यामुळे पुण्याह वाचन स्वरूप म्हणजे जे आपले आजचे यज्ञकर्ते आहेत त्यांच्याविषयी किंचित सांगणं म्हणून मी संक्षिप्त सांगणार आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे एक चतुरस्त्र अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व कारण पुण्यातल्या कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विद्यापीठाचं एक पदवी घेऊन प्राध्यापक असणारे एक तरुण युवक त्यांनी जेव्हा आदरणीय धुंडा महाराज हे वैकुंठवासी झाल्यानंतर जेव्हा ते आळंदीला गेले त्यानंतर जणू काही क्षमस्व आळंदी आणि पंढरपूर जणू काही दोन्हीची त्यांनी एक प्रकारे चार्ज घेतला धुंडा महाराजांच्या कडून वारकरी संप्रदायाचं. कारण वारकरी संप्रदायामध्ये मामासाहेब दांडेकर आणि धुंडा महाराज देगलूरकर या 2 लोकांची जी आढळ अशी स्थानं आहेत त्या सगळ्यात कुठल्याही वारकऱ्याला वंद अशीच आहे. एखाद्या शिखरा मंदिरातल्या कलशाप्रमाणे त्या परंपरेमध्ये जेव्हा त्यांनी प्राध्यापक असणारे चैतन्य महाराज जेव्हा तिथे गेले तेव्हा तत्त्वज्ञान हा विषय ज्ञानेश्वरी हा विषय त्याच्याबरोबर कीर्तन आणि मग वारकरी संप्रदायिक जे विशिष्ट कार्य आहे मठाचं मठाची परंपरा हे सगळं चालू असताना त्यांना जो सन्मान आहे त्यातले अगदी मोजके निवडत जरी म्हटलं तरी महाराष्ट्रातल्या लोकांना याची कल्पना आहे की ऋग्वेदभूषण म्हणजे कर्मकांडी लोकांच्या दृष्टीने वैदिक लोकांमध्ये आणि मराठवाडा भूषण हे म्हणजे त्या काळातल्या मराठवाडा भागातल्या विद्वान लोकांमध्ये हा किती मातब्बर अशा मंडळींना प्रदान करण्यात येतो. त्याच्याबरोबर मग जसं ताईंनी सांगितलं तसं कीर्तन हा जो त्यांचा एक व्यासंगाचा विषय आहे तर आज मी मुद्दाम सांगतो की लौकिक अशा लेखक परिचयाशिवाय जर एखाद्याला सहज चैतन्य महाराज कोण याचा परिचय जाणून घ्यायची उत्सुकता असेल त्यांनी आपली भ्रमणध्वनी मोबाईलवरती गुगलवर जर फक्त चैतन्य महाराज देगलूरकर असं नुसतं टाईप करून पाहिलं तर त्यांना 100च्या जवळपास कीर्तनं त्यांची त्यात दिसून येतील यूट्यूबवर.
जी फक्त देशात महाराष्ट्रात नाही तर परदेशात सुद्धा आजही तितक्याच उत्सुकतेने लोक बघतात. त्यांच्या सकाळमधल्या अनेक लेखमालेपैकी अनेक लेख मी स्वतः पुण्याला वाचलेले आहेत. त्यांचे मित्रवर्य असे डॉक्टर देखणे त्यांनी बरेच वेळा त्यांच्या त्या लेखांबद्दल कौतुक केलं आहे. आणि आपण जेव्हा आळंदीची माऊलीची वारी घेऊन जेव्हा पंढरपूरला जाता तेव्हा त्या वारीमध्ये आपली जी कीर्तनं झालेली आहेत त्या कीर्तनाबद्दल अनेक लोकांकडून मी ऐकले आहेत. भावार्थजींनी स्वतः आपल्या कीर्तनाच्या विषयांबद्दल अनपेक्षितपणे आपल्याला जसा शाळेमध्ये मुलांना काहीतरी तात्कालिक भाषण प्रतियोगिता असा एखादा विषय द्यावा, माऊलीचा एखादा अभंग नव्हे तर एखादी ओवी द्यावी, त्यावर आपण तासनतास प्रवचन करावं, अशा पद्धतीचे अनुभव लोकांनी सांगितलेले आहेत. तर असं एक आगळं वेगळं चैतन्य महाराजांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात जे ज्ञात आहे त्यात आयोजकांमुळे आज आपल्या समोर त्यांच्या प्रवचनाचा लाभ होतो आहे. फक्त मला एक आठवण अशी मुद्दाम सांगायची आहे की 1971 जेव्हा नामदेव सप्तजन 700व्या वर्षाचं शताब्दी निमित्ताने धुंडा महाराज देगलूरकरांचं नागपूर युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समाग्रह जे आहे त्या ठिकाणी ऑडिटोरियममध्ये त्यांचं व्याख्यान झालं होतं. आणि डॉक्टर VB कोलते व्हाईस चान्सलर हे तिथे होते. आणि आमच्यासारखे विद्यार्थी आणि अनेक मंडळी त्या ठिकाणी जेव्हा जमले तेव्हा उत्सुकता अशी होती की दीक्षांत समारोह ज्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा होतो, नागपूर युनिव्हर्सिटीचा, अशा ठिकाणी धुंडा महाराजांसारखे मंडळी येऊन नामदेव महाराजांविषयी नेमकं काय बोलतात ती विद्यार्थ्यांमध्ये आणि अनेक लोकांना उत्सुकता होती. पण ज्यावेळेस नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा अभंग घेऊन जेव्हा धुंडा महाराजांनी बोलायला सुरुवात केली आणि संपूर्ण ते जे दालन नव्हे तर संपूर्ण तो परिसर मंत्रमुग्ध झाला, तसाच अनुभव काही वर्षापूर्वी इथे संजीवजी कुसरकर आहेत ते नक्की सांगतील की ज्यांनी धुंडा महाराजांची ज्ञानेश्वरी लेखक होऊन लेखनिक होऊन ज्यांनी त्यांना मदत केली, सहकार्य केलं, त्या दाका म्हणजे भाऊ थावऱ्यांच्या स्मरण दिनानिमित्त ज्यावेळेस स्वतः चैतन्य महाराजांचं पहिल्यांदा प्रबोधन मी ऐकलं, ती धुंडा महाराजांची अनुभूती मला त्यावेळेस त्यांच्या त्या पहिल्या प्रबोधनात लक्षात आलं. हे मला आज मुद्दाम आवर्जून सांगायचं आहे. तेव्हा अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजापोटी ऐशी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाच्या, अशी ही जी परंपरागत चैतन्य महाराजांची वाणी आपण ऐकणार उत्सुक आहात. तेव्हा आपल्या सर्व उपस्थितांतर्फे फक्त वयाने वडील आहे म्हणून मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. यावत भागीरथी गंगा यावत देवो महेश्वरा यावत प्रकाशते भानो तावत तुम विजयी हो. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब. मी आता कालिदास संस्कृत अकादमी उज्जैनचे निदेशक डॉक्टर गोविंद गंधे यांना विनंती करते की त्यांनी पण या प्रवचनाविषयी 2 शब्द बोलावे. ऐको कान बघोत नेत्र अमुचे कल्याण देवा सदा, अंगानी दृढ याजका स्तौतुमा देवायु आरोग्यदा, देवांचे गुरु की गरुड सविता इंद्रादि देवा ऋषी, शांती स्वस्ती असो समस्त कृपया ज्ञानानुभूती तशी. मंगलमूर्ती मोर्य. आज माघी जयंती, माघी गणेश चतुर्थी आणि त्या गणेश जयंतीच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. फक्त 2च मिनिटात माझं मनोगत सांगून मी बसणार आहे. एक छोटीशी गंमतीने तुम्हाला ते मनोगत सांगतो. जेव्हा लग्न समारंभाचा विधी होतो तेव्हा गुरुजी सांगतात
वधूला की आजपासून हा वर जो आहे तो तुझा परमेश्वर आहे. खरं म्हणजे हे वधूला सांगितलेलं वचन असतं की हा तुझा, पण चुकीने होतं काय की तो वर स्वतःला परमेश्वर समजायला लागतो आणि परमेश्वराप्रमाणे तो वागायला लागतो. ह्या ठिकाणी आम्ही खरोखरच श्रोते ह्या रूपानेच उपस्थित झालो आहोत. म्हणून वक्त्याच्या भूमिकेत यायची आमची मुळीच इच्छा नाही. आम्ही श्रोत्याच्या भूमिकेमध्येच राहण्याची आमची इच्छा आहे. आणि ज्याप्रमाणे आपण सर्वजण उत्सुक आहात महाराजांना ऐकण्यासाठी, त्याप्रमाणे मी पण आहे. आयोजकांनी मला का इथे बोलवलं हे अजून मला कळलं नाही, पण नंतर कदाचित आपलं प्रवचन ऐकल्यानंतर मला कळेल की माझ्यात राहिलेले जे न्यूनता आहे ती दूर करण्यासाठी कदाचित मला इथे बोलवलं असेल. काही वेळेला काय होतं की जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं की हे जे ज्ञानी लोक असतात ना, त्यांना अहंकाराचा वारा खूप लवकर लागतो. अहंकाराचा वारा न लागो, तर कदाचित तो लागला असेल असं माझ्या जवळच्या लोकांना दिसलं असेल, तर तो दूर करण्यासाठी मला इथे बोलवलं आहे. आपणा सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीस विराम देतो. नमस्कार. धन्यवाद डॉक्टर गंधे साहेब. रामकृष्ण हरी. उपस्थित बंधू भगिनी आणि विशिष्ट अतिथी, आपल्या सर्वांच्या आदरणीय माजी लोकसभा अध्यक्ष आणि 8 वेळा खासदार म्हणून इंदूर येथून निवडून आलेल्या आणि श्री ज्ञानेश्वरीबद्दल जीवापाड प्रेम असल्यामुळे आमच्या विनंतीस मान देऊन आपल्या व्यस्त सामाजिक जबाबदारीतून वेळ काढून आलेल्या अशा व्यक्तित्वाच्या अधिकारी श्रीमती सुमित्राताई महाजन, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब तराणेकर, मुख्य आणि विश्वस्त परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर संस्थान इंदूर, आदरणीय डॉक्टर गोविंद गंधे आणि आदरणीय परमपूज्य हरिभक्तपरायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर आणि आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेल्या भगवंताला मी साष्टांग प्रणिपात करून माझे 2 शब्द आपल्या सर्वांच्या समक्ष ठेवत आहे. श्री ज्ञानेश्वरी वाचण्याच्या प्रकल्पाने काही ओव्या मी माझ्या स्वार्थासाठी ह्या क्षणी संदर्भ म्हणून घेत आहे. मला पूर्ण कल्पना आहे की माझ्या चुकीला श्री महाराज व माऊली नक्कीच माफ करतील. ना तरी बाळक बोबळा बोली, वांकुळा विंचुका पाऊली, ते चोज करुनी माऊली रिजे जेवी. ज्याप्रमाणे माऊलींनी त्यांच्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथांपुढे जे एक विधान मांडले ते आजच्या कार्यक्रमापुरते मी आपल्या समोर पण ठेवते की आपले सर्वांचे देखे सकळातीचे जियाले, आजी पुण्य यशाची आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. कारण आपण सर्वांनी खूप सायास व सहाय्य केला आणि या कार्यक्रमात सहाय्य करून माऊलींच्या आशीर्वादाने या प्रवचनमालेचे नियोजन झाले आणि महाराजांनी सुद्धा त्यांची संमती फार मोठ्या मनाने दिली आणि आज नाशिकहून श्री महाराज एअरपोर्टवरून सरळ या प्रवचन स्थळावर आले. तेच म्हणजे आपले सर्वांचे प्रेम त्यांना ओढून घेऊन आले. आता मी जास्त वेळ न घेता आदरणीय परमपूज्य हरिभक्तपरायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनाला प्रारंभ करावा आणि आपल्या अमृतवाणीचा वर्षाव आम्हा सर्वांवर करावा.